नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर मी व्लॉग काढतोय. मला माहीत आहे ऑलमोस्ट मागचे 15-20 दिवस व्लॉग चॅनलवर एकही व्हिडिओ नाही आहे. तर कामामध्ये थोडासा बिझी असल्यामुळे मला शेड्यूल थोडं पॅक होतं. त्यामुळे कुठे जाता आलं नाही. आज आम्ही जिथे जाणार आहोत ती जागा खूप स्पेशल आहे आणि आता आम्ही जाणार आहोत ब्रह्मचैतन्य परमपूज्य श्री गोंदवलेकर महाराजांच्या मठामध्ये, जो गोव्यातील सत्तरी तालुक्यामध्ये वांते हे गाव आहे. तर त्या गावामध्ये हा त्यांचा मठ आहे. तर आम्ही त्या मठाला भेट देण्यासाठी आता आम्ही निघूया. संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आता आम्ही गाडी घेऊन ते निघूया. तिकडे खूप काही आहे बघण्यासारखं. एक शांत जागा आहे खूप आणि गोव्यामध्ये एकमेव ठिकाण आहे जिथे गोंदवलेकर महाराजांचा मठ आहे. तर आता आम्ही तिथे निघूया. चला. तर मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहे वांत्याला जायला. थोडीशी तुम्हाला माहिती देतो. हे जे जंक्शन आहे त्याला बॉम्बे रोड जंक्शन असं म्हणतात आणि हा जो मागचा रस्ता आहे आपला तो साखळीवरून येतो, नावेली साखळीतून. समोरून जो रस्ता दिसतो आपल्याला तो फोंड्यावरून आलेला आहे आणि आम्हाला जे जायचं आहे ते ह्या रस्त्याने असं सरळ जायचं आहे पाळीला. तर तुम्ही जर फोंड्यावरून येणार असाल तर तुम्हाला पाळीचा रस्ता धरायचा आहे. हा जो तुम्हाला रस्ता मी सांगतोय तो शॉर्टकट आहे एकदम आणि थोडीशी पुढे माईन लागते आपल्याला. तो एक कच्चा रस्ता लागतो. त्यातून आपण वांत्याला जाऊ शकतो. तर तो रस्ता कुठला आहे तो तुम्हाला मी पुढे दाखवतो. पण जर तुम्ही साखळीला असाल आणि साखळीवरून तुम्हाला जायचं असेल त्या ठिकाणी, तर त्यासाठी तुम्हाला पिसुर्ले म्हणजे होंडा पिसुर्ले अडवई ह्या मार्गाने यावं लागेल. तिथून तुम्हाला जवळ पडेल आणि हा जो रस्ता आहे तो फक्त फोंड्यावरून कोणी असेल किंवा या भागात जर कोणी राहत असेल तर त्यांना तो जवळ आहे. तर आता आम्ही निघूया. चला. तर मित्रांनो, आता मी पाळीला पोहोचलेलो आहे. तर तुम्हाला सांगतो मी कसा पुढचा रस्ता कसा आहे तो. इथे पाठीने तुम्ही पाहू शकता, इथे ही पाळी पंचायत आहे. आपण आता इथून आलो आहे आणि आम्हाला पुढे जाऊन तुम्हाला तो रस्ता दिसतोय तसा आम्हाला जायचं आहे. तुम्ही जर फोंड्यावरून जर तुम्ही येणार असाल तर कोणाला विचारायचं की पाळी ग्रामपंचायत कुठे आहे, तो लँडमार्क आहे. तिथून आता आम्ही माईनवरून पुढे जाणार आहोत. चला निघूया. बघा, आता आम्ही जाऊया. हा रस्ता घ्यायचा आहे आपल्याला. मी तुम्हाला माहिती यासाठी देतोय की हा रस्ता तुम्हाला गुगल मॅप्स वगैरे कुठे दाखवणार नाही आहे. गुगल मॅप्सवर वगैरे कुठे दाखवणार नाही, कारण मायनिंग जी एरिया आहे ती प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे तुम्हाला काही दाखवणार नाही. ही चौगुले नावाची मायन आहे इकडे. तर बघा मित्रांनो, इथे गुगल मॅप्स संपतो. इथे तुम्हाला याच्या पुढे काही दाखवणार नाही. तर इथे हा लक्षात ठेवा. सरळ जायचं आहे आपल्याला. पुढे जिथे कुठे राईट टर्न किंवा लेफ्ट टर्न असेल तुम्हाला मी सांगतो. पूर्ण ॲडव्हेंचर राईड होणार आहे इकडे. रस्ता एकदम कच्चा आहे. तर मित्रांनो, आता इथे तुम्हाला 2 रस्ते मिळतात. हा रस्ता माईनवर जातो आणि आम्हाला असं जायचं आहे. म्हणजे तिथून आपण आत घेतलं, तिथून पुढे यायचं आणि उजव्या बाजूने वळायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो पहा, इथे आता जो कच्चा रस्ता आहे तो संपला आहे आणि इथे आता नॉर्मल जो डांबरी रस्ता आहे तो सुरू होता. जर तुम्हाला हा असा रस्ता मिळाला तर तुम्ही समजा की तुम्ही योग्य वाटेवर आहात आणि कुठे तुम्ही चुकला नाही आहे. फक्त आपल्याला जो आपण उजवीकडे वळलो मागे तेवढंच वळायचं आहे आणि कुठेही वळायचं नाही आहे आपल्याला आणि सरळ आपण पुढे चालत यायचं आहे. जसा कच्चा रस्ता आपला दिसतोय तसा आणि मग तुम्हाला हा डांबरी रस्ता लागेल. आता आम्ही वांत्याला पोचलेलो आहोत. आम्हाला जायचं आहे याही पुढे. चला निघूया. तर मित्रांनो, आता इथे तिथून आम्ही सरळ निघालो माईनवरून आणि पुढे पोचल्यानंतर तुम्हाला 2 रस्ते भेटतात. एक सरळ आणि एक लेफ्ट. आपल्याला जायचं आहे लेफ्टमध्ये. याच्या आधी पण अजून एक लेफ्ट भेटतो. तर तो आपण घ्यायचा नाही आहे. पुढला जो अजून एक लेफ्ट आपल्याला हा जो दुसरा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. चला निघूया आता. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहे अडवईला. मला दाखवतो. हा स्पॉट आहे पूर्ण. आपण ज्या रस्त्याने आलो तो हे झाड आहे इथे. पिंपळाचं झाड आहे. आपण असे आलो. हा रस्ता सरळ जो गेला आहे तो आश्रमाकडे गेला आहे. हा वाळपेला जातो
आणि हा इथून जो रस्ता आला आहे तुम्हाला समोरून दिसतोय तो साखळीवरून आलेला आहे. आता आम्ही निघूया आश्रमाकडे. तर मित्रांनो, आता आम्ही इथे पोहोचलेलो आहे स्पॉटवर. कसं जायचं ते तुम्हाला दाखवतो मी. आता मी सरळ इथून आलेलो मागून, आणि इथं आल्यानंतर आपलं उजवीकडे वळायचं आहे. इथे बोर्ड लावलेला आहे, श्रीराम समर्थ सुखद चैतन्य उपासना केंद्र, वांते सत्तरी गोवा. इथून आता आम्ही आत वळूया. पुन्हा कच्चा रस्ता आहे इथून पूर्ण. प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे कदाचित म्हणजे पूर्ण रस्ता नाही आहे, म्हणजे पक्का रस्ता नाही आहे, सगळा कच्चाच रस्ता आहे. तर मित्रांनो, फायनली आम्ही आमच्या स्पॉटवर इथे पोचलेलो आहे. तर आता आम्ही इथे गाडी पार्क केली आहे. आम्ही निघूया आतमध्ये जायला. पूर्ण निसर्गामध्ये नटलेला असा परिसर आहे. चारही बाजूला कुळागर आहे इथे. मित्रांनो, इथे आम्ही आता आज जाऊया सुखद चैतन्य उपासना केंद्र. मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता मी आलेलो आहोत केंद्रामध्ये, मंदिरामध्ये. पहिल्यांदाच आपल्याला दिसून येते श्री हनुमानांची मूर्ती, आणि इथे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची मूर्ती आपल्याला इथे दिसून येते. आणि समोरच आपल्याला इथे पादुका ठेवलेल्या आहेत महाराजांच्या दर्शनासाठी. तुम्ही दर्शन करून घ्या. आणि इथे रामाची मूर्ती आहे, आणि खाली जी वाट गेलेली आहे ती ध्यान गुफेकडे गेलेली आहे. तुम्ही खाली जाऊन ध्यान करू शकता. तर मंडळी, गाभाऱ्यासमोर आपल्याला इथे नाममंडप दिसून येतो. इथे महाराजांचा जो गुरुमंत्र आहे श्रीराम जय राम जय जय राम, तो सगळे भक्तमंडळी इथे बसतात, आणि उपासनेच्या वेळी त्या मंत्राचा जप या मंडपामध्ये बसून केला जातो. तर मंडळी, मठातला जो नित्यक्रम आहे त्या नित्यक्रमाची माहिती इथे दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि दर महिन्याच्या दुसरा शनिवार जो असतो त्यावेळी इथे उत्सव असतो महाराजांचा, उपासना असते, आणि महाप्रसाद सुद्धा ठेवला जातो भक्तांसाठी. मंदिराच्या खाली म्हणजे गाभाऱ्याच्या खाली ध्यान गुफा आहे, जिथे बसून तुम्ही ध्यान करू शकता. हीच आहे ती ध्यान गुफा, पाहू शकता तुम्ही. काळोख आहे पूर्णपणे. रोजच्या नित्यक्रमाप्रमाणेच संपूर्ण वर्षामध्ये जे काही उत्सव साजरे केले जातात मठामध्ये, त्याचीही इथे यादी दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आता आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं आहे, आणि आता आम्ही निघतोय घरी जाण्यासाठी. एकंदरीत अनुभव खूप छान होता. महाराजांचं चांगलं दर्शन झालं, पादुकांचं पण दर्शन झालं, आणि तिथे आम्हाला मला प्रसाद वगैरे दिला, आणि लाडू आणि कसाय वगैरे प्यायला इथे देतात भक्तगणांना. तर तुम्ही जर इथे यायचा प्लॅन करत असाल तर नक्की तुम्ही इथे येऊन चला. खूप सुंदर अशी जागा आहे. पुन्हा तुम्हाला दाखवतो मी. जे वातावरण आहे इथलं ते अगदी प्रसन्न करणार आहे. आणि महाराजांचं जे मूळ स्थान आहे ते आहे सातारा जिल्ह्यामध्ये गोंदवले या गावामध्ये. तर इथून ते खूप लांब आहे. तर तिथे कधी जर तुम्हाला जाण्याचा योग आला तर नक्की तुम्ही तिकडे जा, महाराजांचं दर्शन घ्या. तिकडे महाराजांची समाधी आहे, आणि तिथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात महाराजांची सेवा केली जाते, जशी इथे केली जाते. आणि गोव्यामध्ये हे एकमेव असं स्थान आहे जिथे गोंदवलेकर महाराजांचा मठ आहे. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करतो.
आणि आता मी निघूया आमच्या घराकडे. पुन्हा एकदा शेवटचं एकदा बघून घ्या लास्ट टाईम. हा नजारा मस्त आहे. संध्याकाळचे वाजलेले आहे ऑलमोस्ट 5:30 झालेले आहे. तर आम्ही निघूया आता घरी. खूप काळोख म्हणजे होईपर्यंत मी थांबणार नाही, कारण माइनवरून जायचं आहे आणि माइनवर नंतर लाईट वगैरे काय असत नाही, तर गाडी चालवायला खूप प्रॉब्लेम होतो. तर मी निघूया आता. चला. तर मित्रांनो, आता मी पोचलेलो आहे घरी आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 6:15. एक अर्धा तास लागतो मला पोचायला तिकडून. तर पोचलो आणि मजा आली आज खूप. तुम्हाला पण मजा आली असेल अशी मी आशा करतो. आणि महिन्याच्या दर दुसऱ्या शनिवारी रविवारी तिथे म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्या मठामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे तिकडे कार्यक्रम असतो. तर तुम्ही तिकडे जा आणि याचं लोकेशन जे आहे या मठाचं ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. आणि इतर जी काही माहिती आहे महाराजांबद्दल तीसुद्धा मी इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुमच्यासाठी. नक्की ती वाचा आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त महाराजांच्या भक्तांसोबत, तुमच्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत आणि इतर तुमच्या परिवारांसोबत सगळ्यांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करा तुम्हाला व्हिडिओमध्ये काय नक्की आवडलं आणि काय सजेशन्स असतील माझ्यासाठी. तर ते पण तुम्ही सांगा नक्की. आणि आशा करतो की तुम्हाला हा व्लॉग जो आहे तो आवडला असेल आणि भविष्यामध्ये सुद्धा असेच व्लॉग जे आहेत, व्हिडिओज जे आहेत अशा ठिकाणांबद्दल, ज्या ठिकाणांबद्दल लोकांना जास्त माहिती नाही त्या मी घेऊन येणार आहे. तर नक्की तोपर्यंत तुम्ही सपोर्ट करा चॅनलला आणि असेच तुमचे सपोर्ट राहू द्या. चला, भेटूया आता पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. बाय बाय.